संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख सीआयडी कार्यालयात दाखल झालेले आहेत। संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख दुसऱ्यांदा सीआयडी कार्यालयात पोहोचलेत आणि भेटीचं कारण अस्पष्ट आहे। याआधी देखील त्यांनी सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतलेली होती। तपास कुठपर्यंत आलाय, नेमका तपासात काय सुरू आहे या सगळ्याची माहिती स्वतः त्यांनी माध्यमांसमोर येऊन दिलेली होती। मात्र आता दुसऱ्यांदा संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख सीआयडी कार्यालयात दाखल झालेले आहेत। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। दुसऱ्यांदा धनंजय देशमुख सीआयडी कार्यालयात आलेले आहेत। याआधीही त्यांनी सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतलेली होती, तपासासंदर्भात माहिती घेतलेली होती। तर आता पुन्हा एकदा धनंजय देशमुख हे सीआयडी कार्यालयात दाखल झालेले आहेत। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। धनंजय देशमुख सीआयडी कार्यालयात दाखल झालेले आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विष्णू बुर्गे। विष्णू, दुसऱ्यांदा धनंजय देशमुख सीआयडी कार्यालयात दाखल झालेले आहेत, काय नेमका घडामोडींना वेग आलाय? खरं तर दुसऱ्यांदा धनंजय देशमुख हे जे आहेत ते बीडच्या शहर पोलीस स्टेशनमध्ये याच ठिकाणी सीआयडीनं तात्पुरत्या स्वरूपाचं जे आहे ते आपलं सगळं ऑफिस तयार केलेलं आहे। यामध्ये धनंजय देशमुख दुसऱ्या दिवशी आलेले आहेत। 2 दिवसापूर्वी देखील धनंजय देशमुख त्यांना बोलवण्यात आलेलं होतं, त्या पद्धतीची नोटीस देखील असते आणि त्यानुसार धनंजय देशमुख हे आले होते। आज दुसऱ्यांदा ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर धनंजय देशमुख मध्ये का आले तर याबद्दलची अजूनही कुठलीही माहिती मिळालेली नाही। ते बाहेर आल्यानंतर या सगळ्या माहिती मिळणार नाही। खरं तर या सगळ्यांना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। 3 आरोपी अजूनही फरार आहेत, त्यामुळं गावातील लोक देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी आंदोलनं देखील होत आहेत आणि आंदोलकांची परिस्थिती देखील चिंताजनक होत आहे आणि त्यामुळेच ते कशामुळे या ठिकाणी आलेले आहेत तेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धनंजय देशमुख हे मध्ये जाऊन एक तासभर होत आहे। ते बाहेर आल्यानंतर मात्र हे का या ठिकाणी आलेले होते, का त्यांच्याकडून बोलवण्यात आलेलं होतं हे स्पष्ट होणार आहे। निश्चित धन्यवाद विष्णू ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय दुसऱ्यांदा धनंजय देशमुख सीआयडी कार्यालयात दाखल झालेले आहेत।